हळवं मन लाभलेला माणूस माणूस म्हणून जन्माला येतो आणि माणूस म्हणूनच मरतो. मन नावाची वस्तू जिथं जन्मालाच येत नाही ती सगळी माणसाच्या आकाराची जनावरच. आजही सामान्य माणसांच्या बाबतीत काय घडतं? मनावर होणाऱ्या प्रचंड घातापायी वेगवेगळ्या शारीरिक व्याधी होतात. इलाज व्याधीवर केला जातो, त्यांच्या उगमस्थानावर नाही. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची आणि आपली थोडक्यात चुकामुक होणं हा अनुभव कधीच नवा नसतो. माणसाच्या मृत्यूपेक्षा भयंकर शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे त्याचा अहंकार. एखाद्या वस्तूची जेवढी किंमत असेल ना तेवढी मोजल्याखेरीज कुणीच सुटत नाही. ती किंमत फार थोड्या वस्तूंच्या बाबतीत पैशाने मोजायची वेळ येते. एरवी मनस्ताप, चिंता, शारीरिक क्लेश, कष्ट ह्याच नाण्यांनी आपण जास्त व्यवहार करतो. काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते आणि तीही ज्याची त्याने. स्वयंपाक करताना घरातल्या घरात कितीतरी वेळा बायकांचे हात भाजतात. या कारणांकरिता त्यांनी जर स्वयंपाक करायचं नाही असं ठरवलं तर